संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असलेले पैठण शहरातील जायकवाडी धरण। या धरणावर पैठण शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो। गत वर्षी हे धरण पूर्ण 100% भरून अतिरिक्त पाणी खाली सोडून देण्यात आले होते। 100% भरलेल्या धरणातील पाण्याचे नियोजन पाहता स्थानिक प्रशासन तसेच राजकीय पुढारी यांनी लक्ष न दिल्याने आज पैठण शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एक दिवस वाट पाहावी लागत आहे। आज पैठण शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, तोही कमी दाबाने। यामुळे पैठण शहरातील नागरिकांना हाल सोसावे लागत आहे। याच जायकवाडी धरणावर मासेमारी करून उपजीविका भागवणारे मच्छीमार यांना सुद्धा पाणी कमी झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे। आपला पारंपरिक व्यवसाय सोडून त्यांना मोलमजुरी करता भटकंती करताना पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसापूर्वी माजी नगरसेवक सोमनाथ पळकर यांनी नगरपालिका येथे पाणी प्रश्नावर मोर्चा नेला होता, तर पैठण शिवसेना ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष अजय परळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जितू परदेशी यांनी पैठण नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता। तर काल पैठण येथील एमआयएम पक्षाचे निसार बागवान यांनी सुद्धा पैठण नगरपालिका गाठली। याचे कारण म्हणजे धरणात पाणीसाठा हा मृत अवस्थेत उरला आहे, त्यामुळे पैठण येथील नागरिकांना अनियमित आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे। गत वर्षी 100% धरण भरून देखील पैठणकरांना पाणी प्रश्नावर मोर्चे काढण्याची वेळ येते। याला प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि नियोजन शून्य कार्यपद्धती जबाबदार आहे। जायकवाडी धरणातील पाण्यावर सर्वप्रथम पैठण येथील नागरिकांचा अधिकार आहे। इतर जिल्ह्यात पाणी सोडण्यापूर्वी पैठणवासियांच्या पाण्याची आवश्यकता पाहून या वर्षाचे नियोजन करणे महत्त्वाचे होते। याला प्रशासन कोणत्या पद्धतीने हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महाराष्ट्र वाइब न्यूज, पैठण।